तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. इथे मी मस्त अशी झोपले, निवांत व्लॉग चालू केला आहे. खरं तर मला जायचं होतं चिंचवडला आज केक आणायला, कारण मी केकची ऑर्डर दिली. आज माझ्या भावाचा बड्डे, तुम्ही बघितला असेल स्टेटस. पण मला एवढा कंटाळा आला आहे, मी सकाळी 12ची पण ट्रेन मिस केली, तेव्हा माझी आंघोळच नव्हती झाली. त्याच्यानंतर ना आत्ता मला 3च्या लोकलला जायचं, पण मला एवढा कंटाळा आला आहे. मग माझा असा मूड बघून ज्यांच्याकडे केक ऑर्डर केला आहे ते मला बोलले की तू बाई घरीच बस, तू काही येणार नाही आहे, मीच तिकडे येतो केक घेऊन. सो आपण माझ्या फ्रेंडलाच बोलवलं इकडे केक घेऊन. तो बिचारा एवढा तिकडून चिंचवडवरून मला केक द्यायला इकडे येतो आहे. सो आता आपण त्याची वाट बघू. नंतर मी केक वगैरे आणते. आणि हे बघा केस धुतलेत आणि टॉवेल बिवेल अशीच पडली, मी आराम करत. तुम्हाला वाटून मी आळशी आहे, पण मी रोज 5ला उठते. एक दिवस तर मी हे डिझर्व करते की नाही करत. त्यात पण असे 1760 काम असेल तर माणसांनी कसं करावं सांगा बरं. सो संध्याकाळचा व्लॉग बघायला विसरू नका तुम्ही. स्टे ट्यून, बाय बाय. तर मी आता चालली आहे केक आणायला. तो आलाय चौकात आपल्या घराच्या बाहेर. सो केक घेऊन येऊ. आणि पाऊस एवढा नासका आहे ना, तुम्हाला काय सांगू काहीच. मला इतका राग येतो ना कधी कधी. आता सकाळपासून कडक ऊन पडलं होतं, आणि म्हणजे आत्ता 10 मिनटं आधीपर्यंत, अक्षरशः 5 मिनटं आधीपर्यंत. आणि आता मी आहे ना केक आणायला जस्ट उठले, आवरलं पण नाही होतं तसेच आहे. फक्त नॉर्मली थोडंसं फ्रेश तोंड धुतलं आणि टिक्का लावला आणि म्हटलं चला जाऊ. तर आता पाऊस येतोय, छत्री घेऊन चालले. 2-2 केक कसे काय आणू काय माहिती. आणि आता पाऊस यायला लागलाय. काय बोलायचं पावसाला, बावळ पाऊस. जाऊ दे, चला कनेक्ट राहा तुम्ही. देवाने मित्र पण असले भारी दिलेत ना. त्याला घर माहिती आहे बरं का आपलं. ज्यावेळी आपण घर बघत होतो ना त्यावेळी तो होता सोबत. तर तो अक्षरशः इतका जवळ आला ना घराच्या, म्हणता पाऊस येतोय तू कसं घेऊन जाणार नाही का. आणि हे बघू शकता तुम्ही. सो केक संध्याकाळी रिव्हील होईल. स्टे ट्यून, बाय बाय. आणि आता मी व्लॉग थांबवते इथं. व्लॉग म्हणजे मी असं रॅन्डम शूट केलं. तर मी आता इथं थांबवते नाही का. आणि भेटू आपण संध्याकाळी सेलिब्रेशनमध्ये. बाय. बघा बरं, मग अशी पावसाचं वातावरण झालं ना, आता इतकं असं कडक ऊन पडलंय. तुम्हाला काय माहित कळतंय की नाही. हे बघा एकदम असं लख्ख ऊन पडले. काय बोलायचं काय, म्हणजे फक्त माझ्यासोबतच असं होतं का तुमच्या पण सोबत होतं? प्लीज कमेंट करा.